सरांनी खास आपल्याला भेटण्यासाठी अहमदाबाद टू पुणे एवढा प्रवास केला आणि आज ऑफिस व्हिजिट घेऊन ते आपल्याकडे भेटायला आले होते. सर आता अहमदाबादमध्ये एका चांगल्या अशा कंपनीमध्ये जॉब करतात ते आणि साईड बाय साईड ते आता चांगला असं एक नवीन साऊथ इंडियनचं ऑथेंटिक रेस्टॉरंट चालू करायचा प्लॅनअप करतात आहे. पण मग त्यांना नॉलेज काहीच नसल्यामुळे त्यांना खूप गोष्टींमध्ये क्वेश्चन्स होते. मग त्या संदर्भात ते आज आपल्याला भेटायला आले होते. मग एकंदरीत आपण सगळ्या गोष्टींमध्ये त्यांना विचारलं की तुमचं बजेट वगैरे किती आहे. तर त्यांनी खूप हेवी बजेट आपल्याला सांगितलं, पण आपण त्यांना सांगितलं की एवढी अमाऊंट टाकायची गरज नाही, याच्या 50% मध्येच आपलं काम भागतंय. बरोबर. मग त्या पद्धतीमुळे त्यांना किती शॉप्स आपण घेतले पाहिजे, किती सेटिंग एरिया झाला पाहिजे, इक्विपमेंटला किती कॉस्ट जाते, त्याचे लेआउट काढून दिले, सेटिंगचे लेआउट काढून दिले, स्टाफ रूम कशा असल्या पाहिजे, टोटल टेबलची कॉस्ट, चेअरची कॉस्ट, कितीमध्ये आपल्याला प्रोजेक्ट टोटल कम्प्लीट होतोय, हे आपण डिटेलमध्ये 1 बाय 1 बारीक बारीक गोष्टी त्यांना काढून दिले. त्यामुळे त्यांना लक्षात आलं की प्रोजेक्ट कॉस्ट आपल्याला एवढीच लागते. ते डबल कन्सिडर करत होते, त्यामुळे एवढे पैसे नाही टाकावं लागणार. तो एक बेनिफिट पॉईंट त्यांच्यासाठी ठरला. त्याच्यानंतर स्विगी झोमॅटो झालं. त्याच्यानंतर आपलं मंथली रेंटल किती आहे, आपले स्टाफचे टोटल सॅलरीज किती आहे, सेल किती झाला पाहिजे म्हणजे कमीत कमी ब्रेक इव्हनला येऊ, त्यानंतर प्रॉफिट चालू होईल, स्टाफ कुठून हायर करायचा, कशा प्रकारे तो हायर केला गेला पाहिजे, कोणत्या एजन्सीज आहेत, कोणत्या वेबसाईट्स आहेत, याच्यामध्ये आपण डिटेलमध्ये गाईड केलं. आपल्याकडचा जो काही कॉन्टॅक्ट बेस आहे तो सुद्धा आपण त्यांना दिला. बाकी त्यांचे छोटे मोठे खूप सारे क्वेश्चन्स होते वेंडर रिलेटेड वगैरे वगैरे, ते पण आपण त्यांना डिटेलमध्ये गाईड केला आणि त्यांचा निरोप घेतला. भेटूया उद्या. तोपर्यंत लाईक करा, फॉलो करा, शेअर करायला विसरू नका. स्टे ट्यून.